नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आजची खरं तर संध्याकाळची दुसरी अपडेट देण्याची वेळ आहे. आत्ता एक अर्धा तासापूर्वी अपडेट दिली होती, परंतु त्यामध्ये थोडासा आणखी बदल झाल्यामुळं पाणी कमी केल्यामुळं ही नवीन अपडेट देतोय. तर आज सायंकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी फारशी घटलेली नाही. टक्केवारी फक्त 99.12% आलेला आहे. आणि सध्याला दौंडमधून येणारा विसर्ग जर बघितला तर 29,437 एवढा आहे. आणि बंडगार्डनचा विसर्ग हा 15,974 आहे. आणि भीमा नदीत जे आतापर्यंत 61,600 क्युसेकचं पाणी चालू होतं, त्यामध्ये कपात करून आत्ता 7 ते 7:30 वाजल्यापासून 10,000ची कपात करण्यात आली आहे. कारण येणारा विसर्ग आणि जाणाऱ्या विसर्गामध्ये फरक पडत असल्यामुळं, डबलीनं फरक पडत असल्यामुळं पाणी कमी करण्याचा निर्णय उजनी प्रशासनाने घेतला आहे. सध्याला 60वरून 50,000 क्युसेक करण्यात येईल. आणि त्यानंतर कदाचित आणखी रात्रीतही विसर्ग कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण वरचा येणारा विसर्ग कमी व्हायला लागलेला आहे आणि जाणारं पाणी जास्त असल्यामुळं हा विसर्ग कमी करण्याचे धोरण प्रशासनाला दिसतंय. तर सध्याला 51,600 क्युसेकचा विसर्ग सध्याला भीमा नदीमध्ये चालू आहे. बंडगार्डनचा विसर्गामध्ये बी घट झालेली आहे, ते 15,974 क्युसेक एवढा आहे. आणि वरच्या धरणातून जे पाणी सोडलं जात होतं मोठ्या प्रमाणात, त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी कपात केलेली आहे. जवळपास 14 धरणातून सध्याला 39,546 क्युसेकचं पाणी सोडलं जात आहे. पाणी सोडण्याची धरणाची संख्या जरी वाढली असली तरी पाण्याची आकडेवारी कमी झालेली आहे. त्यामध्ये येडगावमधून 200, वडजमधून 1,300, डिंबेमधून 6,800, घोडमधून 10,000, चिलेवाडी 1,126, कलमोडी 1,154, चासकमानमधून 2,200 क्युसेक्स, भामासखेड 590, वडिवले 1,257, आंध्रा 997, कासारसाई 300 आणि मुळशी 7,200, पानशेत 1,714 आणि खडकवासला 4,708 असा 39,546 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे. तो दौंडच्या दिशेने येतोय. परंतु हा विसर्ग जरी कमी असला तरी उजनीत येणारा दौंडचा विसर्ग त्यापेक्षा कमी आहे. त्यामुळं थोडासा उजनीत येणारा विसर्गामध्ये आणखी थोडीशी वाढ होऊ शकते. आणि दुसरी गोष्ट अशी की त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण खूपच कमी झालेलं आहे. एकाच धरणामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 28 मिलीमीटर हा टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस पडला आहे. बाकीच्या ठिकाणी 10 मिलीमीटर, 12 मिलीमीटर, 4, 6, 7 असा आकडेवारी आहे. 3 अंकी आकडा कुठलाच नाही. 2 अंकी आकडे असले तरी लहान प्रमाणात असल्यामुळं पावसाचं प्रमाण कमी झालं आहे. त्यामुळं त्या धरणातून पाणी सोडण्याची जी प्रक्रिया आहे ती कपात करण्यात आली आहे. सध्याला उजनी धरणातून जे भीमा नदीमध्ये आणि वीर धरणातून नीरा नदीमध्ये सोडलेला विसर्ग नीरा नरसिंगपूर येथे सध्याला 68,358 क्युसेकचा तयार झाला आहे. तिथून पुढे भीमा नदीमध्ये तेवढा विसर्ग आहे. आणि पंढरपूरमध्ये बघितलं तर 59,752 क्युसेकचा विसर्ग पंढरपूर शहरापाशी जवळ तयार झालेला आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.